यहाँ से अच्छा। नमस्कार. आज आपण अन्नपूर्णा देवी फाउंडेशन जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त नित्यानंद हळदीपूर यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत. नमस्कार. हां. आपल्या संस्थेबद्दल मला थोडी माहिती पाहिजे होती, ज्याची उत्सुकता आम्हाला पहिल्यापासून लागून आहे. बर. सर, आपलं पहिलं नाव सांगा ना, पद पण सांगा ना. मी नित्यानंद हळदीपूर. मी बासरी वादक आहे आणि अन्नपूर्णा देवींचा मी शिष्य आहे. आपल्या दोन आणि- संस्था मिळून हे उपक्रम राबवत आहेत, त्या दोन्ही संस्थेची नावं काय काय आहेत? आता आम्ही जे उपक्रम राबवतोय ते अन्नपूर्णा देवी फाउंडेशनच्या तर्फे आम्ही सुरू केलेलं आहे. त्याच्या आधी आम्ही अन्नपूर्णा देवी फाउंडेशन सुरू व्हायच्या आधी आम्ही आचार्य अलाउद्दीन विलसरकरच्या नावाने प्रोग्राम करायचो. ही सुरुवात कधीपासून झाली सर? त्याच्यानंतर अन्नपूर्णा देवींच्या हयातीमध्येच हे अन्नपूर्णा देवी फाउंडेशन तयार केलं आणि 2017 पासून कार्यक्रम सुरू केले अन्नपूर्णा देवी फाउंडेशनच्या नावाने. सर, या अगोदर आणि आज या कार्यक्रमात काय बदल केलेत का तुम्ही? बदल म्हणजे काय की पूर्वी आम्ही एकच दिवसाचा कार्यक्रम करायचो. आता आम्ही 3-3 दिवसाचा सुरू केलाय. आणि जे पूर्वी आम्ही कधी असं किंवा अवॉर्ड वगैरे काही दिली नव्हती, ती अवॉर्ड आम्ही इनिशिएट केलेली आहेत. एक तर आचार्य अलाउद्दीन बाबा अलाउद्दीन खान यांचं गुरुसन्मान म्हणून एक त्यांच्या नावाने एक मेल आर्टिस्टला आम्ही सन्मान देतो, 1,00,000 रुपये आणि मानपत्र. तसंच मा अन्नपूर्णा देवींच्या नावाखाली स्त्री कलाकाराला आम्ही एक मानपत्र आणि 1,00,000 रुपये देतो. त्याचप्रमाणे हल्ली 2 वर्षापासून आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केला आहे, तो म्हणजे शिक्षकोत्तम अवॉर्ड. कारण जे गुरु शिक्षक होऊन गेले, ज्यांनी उत्तमोत्तम शिष्य तयार केले पण स्वतः बॅकग्राऊंडमध्ये राहिले, अशा लोकांचा सन्मान करण्यासाठी म्हणून आम्ही शिक्षक सन्मान सुरू. त्याच्यासोबत मानपत्र आणि 50 रुपये आम्ही त्यांना ऑनर होती आम्ही. आजपर्यंत आपल्या संस्थेने खूप प्रगती केली आहे, तरी पण आम्हाला ऐकायला आवडेल की आजपर्यंत ती प्रगती कशी झाली? प्रगती म्हणजे हेच की पूर्वी जे आम्ही प्रोग्राम करायचो ते आमचं म्हणजे बजेट अगदी कमी असायचं. त्यामुळे पण आमच्या म्हणजे माजींच्या गुरुमांच्या नावाने नामवंत लोक इथे गाऊन गेलेत किंवा वाजून गेलेत. पण हळूहळू आता आम्ही ते इन्व्हेस्टमेंट करून थोडं थोडं बजेट आमचं वाढलेलं आहे. त्यामुळे आता आम्ही 3 दिवसाचा प्रोग्राम सुरू केलेला आहे. आजपर्यंत आणि ज्या ज्या कलाकारांनी पूर्वी कला मुंबईतच सादर केली करायचो. त्यांची नावं? काय ते आतापर्यंत ज्या कलाकारांनी कला सादर केली त्यांची नावं जरा सांगू शकाल का? नाव तशी म्हणजे सगळेच आता जे नामवंत कलाकार आहेत ते सगळेच गाऊन गेलेले आहेत आणि वाजून गेलेले आहेत. आता गुरु सन्मान आणि शिक्षकोत्तम पुरस्कार हा. त्याची आजपर्यंतची काही नावं तुम्हाला माहिती आहेत का? आजपर्यंत कोणाकोणाला हो, हो. दिले ते जरा नावं सांगू शकाल? आता पहिला आम्ही जो गुरु सन्मान दिला होता त्या होत्या माणिक भिडे, म्हणजे अश्विनी भिडेंची आई. त्याच्यानंतर आम्ही अमेय रंजन दासगुप्ता म्हणून ते कलकत्त्याचे एक गायक आहेत, 93 वर्षाचे आहेत, त्यांना दिलं. त्याच्यानंतर श्यामल चॅटर्जी म्हणून एक सतारवादक पंडित रविशंकरांचे शिष्य होते, त्यांना दिलं. त्याच्यानंतर प्रभा अत्रेंना माच्या नावाखाली दिलं. नंतर कार्तिक कुमार ललितराव आहेत त्या गाणाऱ्या बँगलोरला, आणि आशा भोसले आपल्या गाणाऱ्या, त्यांना आम्ही माच्या नावाखाली हे गुरुसन्मान दिला. आणि कार्तिक कुमार तसंच हृदयनाथ मंगेशकर यांना पण आम्ही बाबांच्या नावाने हृदयनाथजींना आम्ही गेल्या वर्षी दिला. या सन्मान आणि पुरस्काराचं स्वरूप काय असतं सर? त्या सन्मानाचं स्वरूप असं असतं की आम्ही एक मानपत्र देतो आणि 1,00,000 रुपये हे मानधन देतो त्यांना. आजपर्यंत किती कलाकारांना मिळालं आहे? तेच मी सांगितलं ना, आतापर्यंत म्हणजे श्यामल चॅटर्जी कलकत्त्याचे, अमया रंजन कलकत्त्याचे, नंतर माणिक भिडे, प्रभा अत्रेजी, ललितराव, कार्तिक कुमार, आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर इतक्या लोकांना दिलेलं आहे.
हा कार्यक्रम खरंच सर कौतुकास्पद आहे. हं. पण तरीही हा आपण कार्यक्रम कोणकोणत्या ठिकाणी आणि किती वेळा वर्षभरात सादर करता? आम्ही पहिल्यांदा फक्त मुंबईमध्ये एकच कार्यक्रम करायचो. पण त्याच्यानंतर मुंबईमध्ये त्याचा रिस्पॉन्स आम्हाला जास्ती मिळाला नाही, जो पूर्वी मिळायचा आम्हाला. ते जिथे आम्ही कार्यक्रम करायचो ते ऑडिटोरियम बंद झाल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी लोक येत नव्हते. त्यामुळे आम्ही जिथे रसिक लोक जास्ती आहेत म्हणजे पुणे आणि कलकत्ता अशा या 2 ठिकाणी आम्ही सुरू केलं आहे. तर डिसेंबरमध्ये आम्ही पहिल्या आठवड्यात आम्ही पुण्यात करतो आणि मार्चच्या पहिल्या वीकमध्ये आम्ही कलकत्त्याला करतो. असे 2 ठिकाणी आम्ही कार्यक्रम करतो. सर आपल्या संस्थेचं भविष्यात काही योजना, प्रकल्प किंवा उपक्रम आहेत का? उपक्रम म्हणजे आम्ही आता असं ठरवतोय, पण ते बजेट किती आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. शिष्यवृत्ती द्यायचे जे म्हणजे अगदी जे मुलं ज्यांना शिकायची आवड आहे पण त्यांची ऐपत नाही गुरुना फीस द्यायची वगैरे, अशांना आम्ही शिष्यवृत्ती देऊ शकतो. आणि जे कलाकार म्हातारे जे पडद्याआड गेलेत आणि त्यांना कोणी म्हणजे असं धनाचं बळ नाही मागे, अशा लोकांना कधी आजारपण आलं, ट्रीटमेंट द्यायची असेल तर त्यांना आम्ही मदत करावी असे आमचा मनसुबा आहे. तर पण ते कसं आमचं बजेट कसं म्हणजे आमचा फायनान्स कसा डेव्हलप होईल त्याच्यावरती हे अवलंबून आहे. सर आपल्याला संपर्क साधायचा असेल कलाकारांनी किंवा इतर प्रायोजकांनी तर कसा साधावा? हा आम्ही नंबर दिलेला आहे तो किंवा आमच्या ईमेलवरती अन्नपूर्णादेवी foundation.@gmail.com ह्यावरती तुम्ही लिहू शकता. परत एकदा सर धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. हं. आणि परत आपल्याला कार्यक्रमाला आणि आपल्याला आपल्या संस्थेला आमच्या पुणेकरांच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. भविष्यामध्ये तुम्ही असेच चांगले उपक्रम राबवाल आणि त्याचा आमचा पाठिंबा असेल याची आम्हाला खात्री आहे. प्लीज. थँक्यू सो मच. परत एकदा पुनश्च धन्यवाद सर. धन्यवाद. 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 आपल्यालाही धन्यवाद. रसिक श्रोते हो, तर हे होते नित्यानंद हळदीपूर जे आमच्याशी फोनवरून संपर्क साधत होते. आता आपल्यासाठी एक महत्त्वाची मेजवानी, ती मेजवानी संगीताची आहे. ती अशी की आचार्य अल्लाउद्दीन म्युझिक सर्कल आणि अन्नपूर्णा देवी फाउंडेशन प्रस्तुत शास्त्रीय संगीताची मैफल आणि गुरुसन्मान सोहळा शुक्रवार, शनिवार, रविवार 5, 6, 7 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजता पुणे येथे आयोजित केला आहे. सूरसंवाद स्वराची त्रिदिवसीय जादू अनुभवण्यासाठी तुम्ही रसिक श्रोत्यांनी नक्कीच येथे यावं आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. त्याविषयी अधिक माहिती अशी की हा संगीतरूपी कार्यक्रम म्हणजे शास्त्रीय संगीतरूपी कार्यक्रम MES ऑडिटोरियम बाल शिक्षण मंदिर स्कूल कॅम्पस मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे होणार आहे. दिनांक 5, 6, 7 डिसेंबर 2025 या 3 दिवस रोज संध्याकाळी 4:30 वाजता. अधिक सूचना आणि माहिती कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू होईल याची रसिकांनी नोंद घ्यावी. पहिल्या 2 रांगा राखीव असतील. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. प्रवेश विनामूल्य आहे. परत एकदा स्थळ सांगतो, MES ऑडिटोरियम बाल शिक्षण मंदिर कॅम्पस मयूर कॉलनी कोथरूड पुणे. धन्यवाद.